स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासंदर्भात या जानेवारी महिन्यातच हा हप्ता मिळणार आहे। 19वा हप्ता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जानेवारी मध्ये या कार्यक्रमामधून वितरित होणार आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी बांधवांना हप्ते मिळतात त्याचा 19वा हप्ता आता येणार आहे। एकंदरीत सविस्तर माहिती भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना। या योजनेअंतर्गत देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारमार्फत आर्थिक मदत प्रदान केली जाते आणि या योजनेचा दरवर्षी शेतकऱ्यांना जे 6000 रुपये आहेत ही आर्थिक मदत 4 महिन्याच्या अंतराने 3 समान हप्त्यामध्ये हस्तांतरित केली जाते, म्हणजे दिली जाते। एकंदरीत 4 महिन्याच्या अंतराने दिले जाते। तर मित्रांनो, यामुळे शेतकरी त्यांच्या दैनिक जे जीवनातील ज्या गोष्टी आहेत ते गरजा आहेत ते पूर्ण करत असतात या पैशाद्वारे। आता जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। भारत सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेचा आजही लाखो शेतकरी लाभ घेत आहेत। एकंदरीत लाखो शेतकरी या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याचा लाभ घेणार आहेत, लाभ घेत आहेत। आणि याचा लाभ, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी कृपया लक्षात घ्या की प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे नवीन नोंदणी जी आहे ती सुरूच आहे आणि नोंदणी जर करायची राहिली असेल तर पात्र शेतकरी या योजनेत नोंदणी करून दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकारमार्फत प्राप्त करू शकता। एकंदरीत या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। एकंदरीत या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो, तुम्हाला जे मी सांगितल्याप्रमाणे नोंदणी आणि तुम्ही जर पात्र असाल तर नोंदणी करू शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेचं न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची, सविस्तर माहिती। दरवर्षी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मार्फत नवनवीन योजना सुरू करण्यात येत असतात आणि यापैकी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली। ही योजना देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत सहाय्य करण्यासाठी प्रदान केलेली केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी चालवली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बँक खाते केंद्र सरकारमार्फत 6000 रुपये जमा केले जातात। एकंदरीत किती? 6000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दिले जातात। एकंदरीत पीएम किसान योजनेची नवीन उद्दिष्टे काय आहेत, नवीन नोंदणी कशी करू शकता, तर देशातील अल्प आणि अत्यल्प शेतकरी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांची शेताची कामे पूर्ण करण्यास आणि त्यांच्या दैनिक गरजा जे भागवण्यास ही जो येणारा निधी आहे तो प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सुरू केलेली ही योजना आहे। या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे आर्थिक मदत आहे सहाय्य प्रदान करणे आणि योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असते। एकंदरीत ही रक्कम कशी मिळते तर मित्रांनो, लक्षात घ्या, रक्कम थेट आधार कार्डला लिंक असलेली बँक म्हणजे काय, आधार सेडिंग स्टेटस जे आहे पीएम किसान योजनेमध्ये ते यस असणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला जो हप्ता आहे ते हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होण्यासाठी आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। हा महत्त्वाचा पॉईंट आहे की आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला बँक लिंक नसेल तर कशा पद्धतीने लिंक करायची, तर मित्रांनो तुम्ही पोस्ट पेमेंट बँकचं खातं काढू शकता। ते 8 ते 10 दिवसात तुमच्या खात्याला तुमच्या आधार कार्डला लिंक होऊन जाईल पोस्ट पेमेंट बँकचं। अन्यथा तुम्ही या बक्कळ जे हे आहेत अकाउंट जे आहेत अनेक प्रकारच्या बँका आहेत त्याचे सुद्धा तुम्ही काढू शकता। तर तुमच्या याने सोयीनुसार तुम्ही काढू शकता। मित्रांनो, कशा पद्धतीने बँक खाते काढायचं, बँक खात्याला आधार लिंक करू शकता किंवा आधीपासून तुमच्याकडे जर बँक खाते असेल तर तुम्ही त्याचे पण सुद्धा काढू शकता किंवा बँकला आधार कार्ड लिंक करू शकता तुमच्याकडे जे काय खातं आहे त्याच्याकडे। पण त्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल। पोस्ट पेमेंट बँकचं असं आहे की तुम्हाला 200 रुपये दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं खातं आणि ते एक कार्ड भेटतं, ते तुमच्या पासबुक सारखं कार्ड असतं, ते कार्ड तुम्हाला भेटतं आणि ते तुम्ही तुमच्या आधार कार्डला ती बँक लवकरात लवकर लिंक, म्हणजे 8 ते 15 दिवसाचा कालावधी हा लागू शकतो। आणि आधारला बँक लिंक झाली की ते स्टेटस चेक करण्यासाठी आधारच्या
अधिकृत वेबसाईटला किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन आधार कार्डला कोणती बँक लिंक झाली का नाही पोस्ट पेमेंट बँकची तुम्हाला ते चेक करता येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्डला जी बँक आहे ती लिंक असणं गरजेचं आहे आणि खात्यात थेट जी रक्कम आहे म्हणजे येणारा जो 19वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल. अशा पद्धतीने ही माहिती. तर मित्रांनो, पीएम किसानची नवीन नोंदणी करण्यासाठी पात्रता काय आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊत. एकंदरीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा लागणारे पात्रता निकष पूर्ण करावी लागणार आहेत. एकंदरीत मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही पात्रता निकष पूर्ण करावी लागणार आहेत. कारण की या योजनेसाठी पात्र शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळत आहेत. पात्र शेतकरी बांधवांना तर एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी लागणारी पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहे. हे निकष आम्ही तुम्हाला खालील दिलेले आहेत, ते आपण सहजपणे लाभ घेऊ शकता. पहा काय काय निकष देण्यात आले. एक म्हणजे अर्ज करणारे शेतकरी भारताचे रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण भारतातच राहतो याचं काही नाही. फक्त अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 18 वर्षापेक्षा जास्त. दुसरं म्हणजे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे. अत्यंत आवश्यक आहे स्वतःची जमीन. ओके. दुसरं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. एकंदरीत घरातील कोणतीही जी व्यक्ती आहे ती सरकारी नोकरी नसावी त्यांना तरी चालतं. काय आता काय प्रॉब्लेम येत काही पद्धतीने येतो आणि काहींना येत नाही. तर सध्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे. हा महत्त्वाचा पॉईंट मी सांगितलेला आहे की सध्या जे बँक खाते आहे ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. कारण की कोणतीही योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न जे आहेत ते सुद्धा 1,20,000 रुपयेपेक्षा कमी असावे लागते. अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो काही हप्ता आहे 19व्या हप्त्यासाठी आणि 19वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि तुमचं जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही हे जे मी सांगितल्याप्रमाणे नवीन नोंदणीची पात्रता तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करायची आहे आणि कागदपत्रे काय लागणार त्याच्याकडेच थोडं वळूत. तुम्हाला मी सोपे 3च डॉक्युमेंट सांगणार आहे. ते म्हणजे आधार कार्ड लागतं. दुसरं म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असतात, मोबाईल क्रमांक आहेच. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लागणार आहे 7/12 आणि RC डिटेल्स. बस हे 3च डॉक्युमेंट लागणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, आधार कार्ड, RC नंबर, रेशन कार्ड, दुसरं म्हणजे 7/12 हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही सहजरित्या तुमचा नवीन नोंदणी करू शकता. नवीन नोंदणी कोणाला करायची? ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांना फक्त. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो 19 हप्त्याचा लाभ घेऊ शकता. KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचे आहे. लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस ते यस असणं गरजेचं आहे. 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये याच जानेवारी महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या कार्यक्रमामधून हा जो 19वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. त्यासाठी आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. हा महत्त्वपूर्ण निकष या व्हिडिओद्वारे मी देतो. कारण की आधार कार्डला बँक लिंक असल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार नाहीत. हे पैसे तुम्हाला आणायचे असतील तर आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.